हाय गाईज, चला तर बनवूया चिकन फ्राय. तर रेसिपीला स्टार्ट करूया. वाटण्यासाठी घेतलेला आहे मी कांदा, खोबरं, लसूण आणि आलं. आता ते आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी स्टार्टिंगला मी आधी कांदा फ्राय करायला घेतलेला आहे. मस्त ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं लवकर ब्राऊन होण्यासाठी. आता कांदा फ्राय करून झाल्यावर मी खोबरं घातलेलं आहे. ते मस्त फ्राय करून घ्यायचं. चांगलं गोल्डन फ्राय केल्यावर वाटणाला कलर चांगला येतो. आता मी हरभऱ्याची थोडी कच्ची डाळ घेतलेली आहे. ती मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आणि कोथिंबीर घालून याचं वाटण तयार केलेलं आहे मी. चला तर रेसिपीला स्टार्ट करूया. आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. त्याच्यामध्ये तेजपत्ता ॲड केलेला आहे. आता मी 2-1 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. आता ती चांगली फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहे. हळद, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, कोल्हापुरी मसाला, कांदा लसूण मसाला हे सर्व घातलेले आहे. ते सर्व मी फ्राय करून घेणार मस्त तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत त्याचा पूर्ण कच्चा फ्लेवर जाऊन द्यायचा. आता वरून मी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे फ्राय करून झाल्यावर चांगलं त्याच्यामध्ये बॉईल केलेलं चिकन घातलेलं आहे. चिकन आधी शिजवून घेतलेलं आहे. आता हे मस्त परतवून घेतलेलं आहे. रेडी आहे आपलं चिकन फ्राय.